आवर्जून पहा, देवपूजेत अशा कोणत्या 9 चुका अजिबात करू नये. नाहीतर देवपूजा करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्यापैकी अनेक जण देवपूजा करतात, परंतु देवपूजा ही जर व्यवस्थित झाली नाही तर आपल्याला त्याचे फळ सुद्धा प्राप्त होत नाही. आणि म्हणून अनेक जण असे म्हणतात की आम्ही अनेकदा दिवसभरातून 2 ते 3 वेळा देवपूजा करतो, तरी आमच्या जीवनामध्ये अडीअडचणी, कटकटी निर्माण होत असतात. या सर्वाचा दोष आपण देवी देवताला देत असतो. परंतु आपण जेव्हा देवपूजा करत असतो ती योग्य पद्धतीने करत नसल्याने सुद्धा आपल्याला त्याचे फारसे लाभ प्राप्त होत नाही. कळत न कळत आपल्या हातून असे अनेक चुका घडू लागतात आणि या चुकांमुळे आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी, दारिद्र्यता व गरिबी निर्माण होते. चला तर मग जाणून घेऊया, देवपूजेत अशा कोणत्या 9 चुका अजिबात करू नये. नंबर 1. आपल्या देवाऱ्यामध्ये जे काही देवी देवता यांचे फोटो व मूर्त्या आहेत त्यांचे तोंड कधीही चुकून दक्षिण दिशेला नसावे. नंबर 2. भगवान शिव शंकराच्या मंदिरात गेल्यावर तिथे झांज वाजवणे, सूर्य मंदिरात शंख वाजवणे, कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये बासरी वाजवणे हे हिंदू धर्मशास्त्रानुसार अमान्य आहे. नंबर 3. देवांच्या फोटोला किंवा देवाच्या मूर्तीला गंध लावत असतो, त्यावेळी कोणत्या बोटाचा उपयोग करावा हे सुद्धा अनेकांना माहीत नसते. देवी देवतांना गंध लावताना आपल्या करंगळीच्या बाजूला असणारे बोट, त्याद्वारेच आपल्याला गंध लावायचा आहे. त्या बोटाला आपण अनामिका असे म्हणतो. नंबर 4. देवापुढे आपण जेव्हा नारळ वाढतो तेव्हा अशावेळी नारळाचा शेंडीचा भाग देवापुढे करायचा असतो. ही गोष्ट अनेकांना माहीत नसते आणि म्हणूनच त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्याला भोगावा लागतो. नंबर 5. जर आपल्या देवाऱ्यामध्ये आपण एकापेक्षा अनेक दिवे प्रज्वलित करत असेल तर अशावेळी एका काडीने 3 दिवा आपल्याला प्रज्वलित करायचे नाही. नंबर 6. आपल्यापैकी अनेक जण दिव्यातील वात हाताने सारतात, हे सुद्धा हिंदू शास्त्रामध्ये चुकीचे मानले गेले आहे. नंबर 7. अनेकदा महिला तव्यावर आपल्या पदराने तव्यावर हवा घालत असतात. आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे की पदराने हवा केव्हा घातली जाते. जर आपण असे केले तर आपल्या घरातील सदस्याचा अकाली मृत्यू होऊ शकतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते. नंबर 8. जर तुम्हाला एखादी प्रेतयात्रा दिसली तर त्या प्रेतयात्राच्या जवळ जाऊ नका. पण जर कोणत्याही कारणाने जर तुम्ही जवळून गेला असाल तर अशावेळी त्या प्रेतयात्रेला नमस्कार अवश्य करा. यामुळे कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही. नंबर 9. जर तुमच्या घरातील सदस्याला एखाद्या व्यक्तीने नवीन कपडे दिले असतील तर ते नवीन कपडे परिधान करून अजिबात झोपू नका, कारण की नवीन कपडे परिधान करून झोपणे अशुभ मानले जाते. जेव्हा एखादा व्यक्ती मृत पावतो तेव्हा त्याच्या अंगावर कोरे व नवीन कपडे घातले जातात. नंबर 10. आपल्या स्वयंपाकघरातील मीठ कधीही हाताने घेऊ नये, तसेच आपल्या तळहातावर ठेवू नये. असे कृत्य ज्या घरामध्ये वारंवार केले जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करत नाही व त्या घरामध्ये नेहमी अपलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्यता वास करत राहते. नंबर 11. आपल्यापैकी अनेक जण श्री गणेशांना तुळस वाहतात, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की गणेश चतुर्थी कोणत्याही तिथीला श्री गणेशांना तुळस अर्पण करू नका, कारण ही तुळस श्री गणेशांना अप्रिय आहे. म्हणून श्री गणेशांना तुळस कदापि वाहू नये. त्याचबरोबर दक्षिण दिशेला पाय करून अजिबात झोपू नये. नंबर 12. अनेक जण उंबरठ्यावर शिंकतात. असे केल्याने सुद्धा अनेक अशुभ घटना घडतात. नंबर 13. आपल्यापैकी अनेकांना दातांनी नख खाण्याची सवय असते. ही सवय अत्यंत वाईट आहे. या सवयीमुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्यता, गरीब येऊ शकते आणि त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. नंबर 14. शनिवारी चुकूनही स्वयंपाकघरामध्ये गोड तेल बाहेरून आणू नका. नंबर 15. जेव्हा आपण घरामध्ये लोणी बनवतो तेव्हा सोमवारच्या दिवशी लोणी अजिबात कढवू नका. नंबर 16. जर तुम्ही श्री महादेवांना व शंकराच्या पिंडीवर बेलाची पत्रे वाहणार असाल तर ती नेहमी पालथी व्हायला हवी, ते कधीही सरळ वाहू नये. नंबर 17. जेव्हा आपण कुणाच्या घरून बाहेर जातो तेव्हा कधी जातो असे म्हणू नका, येतो असेच म्हणा. तर मित्रांनो, हे काही चुका होत्या ते अजिबात देवपूजेत करू नका.